महायुतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुकीसाठी बीडच्या नाळवंडी गावात पंकजा मुंडेंनी जाहीर सभा घेतली। यावेळी पावसाने देखील हजेरी लावली। पाऊस कोसळत असला तरी पंकजा मुंडे यांनी पावसात जोरदार बॅटिंग केली। यावेळी पंकजा मुंडे यांनी नागरिकांना आवाहन केलं, असाच मतांचा पाऊस तुम्ही माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेल, मला एकदा संसदेमध्ये पाठवा, मी बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करेल असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले। तर भाषण सुरू असताना पाऊस आला म्हणजे बीड जिल्ह्याला उज्ज्वल भविष्याचा संकेत आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं। की आता देशामध्ये राज्यामध्ये माझा बीड जिल्हा एक विकासाची दिशा आणि एक नवीन समीकरण जगाला देणार आहे की नाही? करंट बसलंय मला, करंट बसल का मला? करंट बसल राज्याला जेव्हा मेटपेट्या उघडतील काही छत्री घेऊन बरो का कधीच नाही। तुम्ही होणार तर मी होणार, तुम्ही पावसात तर मी पावसात। आता कोणी सांगितलं की निवडणूक वेगळ्या दिशेने चालली आहे, मला ही निवडणूक वेगळ्या या बीड जिल्ह्याची जनता ती कधीही विकासाच्या बाजूने आपलं मत देणार आहे असा मला विश्वास। आता तुम्ही सांगितलं डीसीसी मध्ये किती पैसे 4-4-5-5 कोटी रुपये जिल्ह्याचे माझ्या काळामध्ये आले, बघितलं की नाही? आला की नाही विमा? आला की नाही अनुदान? मला माहिती आहे तुमच्या हातात, मला माहिती आहे तुम्हाला सोयाबीनची चिंता आहे, मला माहिती आहे तुम्हाला कांद्याची चिंता आहे, कापसाची चिंता आहे, पण मी तुम्हाला वचन देते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना समोर बसून या लोकांच्या चिंतांना मुक्त करण्यासाठीच मी संसदेमध्ये चाललेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।